सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. एस रविराज रवींद्र तांगो शिंदे, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना, नाशिक असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र एस टी महामंडळ, महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अधिकारी युनियन, महाराष्ट्र राज्य आणि ऑल सगळ्या स्टेट संघटनांचं प्रतिनिधित्व करताना आज आपल्याकडे मागील महिनाभर हिंदी भाषा, हिंदीचं त्रिभाषिक राजकारण चालू आहे. या हिंदी त्रिभाषिक राजकारणामुळे हिंदीचा सक्तीचा GR गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काढला होता. तो GR माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार यांना नामुष्कीने रद्द करावा लागला. नामुष्कीने रद्द करण्याची आली म्हणजे जी हिंदी भाषा ही महाराष्ट्राची नसून ही उत्तर प्रदेश बिहारींची आहे, ज्या हिंदी भाषेला फक्त 200 वर्षाचा इतिहास आहे. आणि मराठी राज्यभाषा हा जवळजवळ 2500 वर्षाचा इतिहास आहे. आणि महाराष्ट्रातील मराठ्यांनी जवळजवळ 125 वर्ष हिंदवी स्वराज्यांवर राज्य केलेलं आहे. जे उत्तर आणि बिहारचाही एवढा इतिहास नाही, एवढा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि आज 21व्या शतकामध्ये 16व्या शतकापासून ते 21व्या शतकापर्यंत महाराष्ट्राचा जो काही प्रगत झाला आहे, प्रगत झाला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे आणि महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे, घटनेमुळे, लोकशाही तंत्रप्रणालीमुळे, या सर्व लोकशाही तंत्रप्रणालीमध्ये जे संविधान आणि घटना ज्या आपली बनवलेली आहे त्याला सर्वांना सर्वस्व अधिकार दिले आहेत, व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. देशातील सर्व राज्यामध्ये सर्वांना फिरण्याचा अधिकार दिलेला आहे, जाण्याचा अधिकार झाला, येण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु मला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामानव विश्वभूषण परमपूज्य बॅरिस्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब 1955च्या पुस्तकामध्ये संविधानपूर्व जे काही लिहून ठेवलेलं आहे, त्या संविधानपूर्व पुस्तकामध्ये हिंदी भाषा ही 78/79 म्हणजे एका मताने राष्ट्रीय भाषा झाली. म्हणून जे उत्तर भाषिक राज्य आहेत, उत्तर प्रदेश, बिहार, आजूबाजूचे जे राज्य आहेत, या उत्तर प्रदेश, बिहार आणि सर्वात मोठे लोकसंख्येचे राज्य आहेत. त्यामुळे हिंदी भाषा राष्ट्रभाषा ठरली. म्हणून इतर राज्यांवरती ते आपलं अधिराज्य गाजवू शकत नाही किंवा हिंदी सक्तीचं करू शकत नाही. प्रत्येक राज्य आपापल्या भाषेच्या नुसार पारंपरिक पद्धतीने आहेत, परंपरा आहे. मग ते मद्रास असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, लुधियाना असेल, हे संपूर्ण राज्य आपापल्या भाषेप्रणित संस्कृती जपत आहेत. मग महाराष्ट्र राज्य पण त्याला मराठी भाषेची संस्कृती आहे, मराठी मायभूमीची, मराठी मातीची संस्कृती आहे. आणि मराठी भाषा हा राज्य भाषेचा दर्जा आत्ताच नुकताच दिला पंतप्रधानांनी यावर्षी. ही मराठी भाषा राज्यभाषा दर्जा मिळाला. त्यामुळे मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम बोलली गेली पाहिजे. आणि संविधान आणि घटनानुसार सर्व भारतीय लोकप्रणित लोकशाही मतदार जनतेला सर्व राज्यामध्ये फिरण्याचा अधिकार तसा प्राप्त झाला. परंतु त्या राज्यामध्ये कायमचा राहण्याचा अधिकार प्राप्त संविधानाने दिलेला नाही आहे. तरी देखील महाराष्ट्रामध्ये पूर्ण परप्रांतीय, परंतु महाराष्ट्रामध्ये पूर्ण परप्रांतीय लोंढेचे लोंढे दिवसागणित येतात. ते पण थेट मुंबईमध्ये येतात. त्यामुळे मुंबई ही समुद्रसपाटीपासून असलेलं क्षेत्र
महाराष्ट्रातली लोकसंख्या 12.5 कोटी आहे आणि या 12.5 कोटीच्या लोकसंख्येमध्ये आत्ता मी सोशल मीडियाच्या आकडेवारी पाहिली. या आकडेवारीमध्ये 35% फक्त मराठी जनता महाराष्ट्रामध्ये आहे असं दाखवलेलं आहे आणि बाकीचे 65% हे सगळं इतर भाषिक परप्रांतीय हिंदी भाषिक लोक आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याने या सगळ्या आकडेवारीवरती ज्या कोणी दिल्यात त्याच्यावर सरकारने लक्ष केंद्रित करावे की केवळ महाराष्ट्राची मराठी माणसाची टक्केवारी 35% आहे आणि परप्रांतीय आलेल्या हिंदी भाषिकांची टक्केवारी 65% आहे. म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणूस हा महाराष्ट्रातून हद्दपार होत चाललेला आहे असं चित्र निर्माण होतं आहे. त्यामुळे मराठी लोकांनी काही दिवसांनी लवकरच महाराष्ट्रातून त्यांना हद्दपार व्हावे लागेल आणि परप्रांतीय याच्यावर राज्य करते हे संपूर्ण चित्र या प्रकारातून दिसून येतं. त्यामुळे जे काही 5 तारखेला संपूर्ण मराठी एकजूट झाली, सभा झाली, हिंदी भाषेचं रद्द करण्याची सक्तीचं आंदोलन झालं. हिंदी भाषा मराठी भाषेवर सक्ती करू नये 1ली ते 5वी वर्गापर्यंत यांचा प्रोग्रामच आहे BJP RSSचा की हिंदी भाषा सक्ती करायची, सक्तीचा GR काढायचा आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची. ती कशी? तर मुंबई, वसई, विरार, पालघर ते अहमदाबाद हा संपूर्ण पट्टा त्याचं क्षेत्र हिंदी भाषिक झालं GRनुसार की हिंदी भाषा हिंदी राष्ट्र होतं. हिंदी राष्ट्राचं मग गुजरातला ॲटोमॅटिक ते कनेक्शन होतं.